समता बंधुता हीच खरी लोकशाही, हीच खरी लोकशाही. गुणागोविंदाने नांदतो राम बुद्ध ईसाई, गुणागोविंदाने नांदतो राम बुद्ध ईसाई. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, प्राचार्य, सर्व गुरुजन वर्ग, ग्रामस्थ, पालक, माझ्या देश बांधवांनो आणि माझे प्रिय विद्यार्थी. सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीर महापुरुषांना मी वंदन करते व तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी आपला 77वा प्रजासत्ताक दिन. हा दिवस आपल्याला एकता, समता आणि बंधुत्वाची शिकवण देतो. आपल्याला देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. 26 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. या दिवसापासून भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू लागली. भारत एक सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश बनला. भारतीय संविधानामुळे नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. प्रत्येकाला शिक्षणाचा, मतदान करण्याचा, भाषण अभिव्यक्ती करण्याचा अधिकार मिळाले. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांचा आणि देशभक्तांची आठवण करून देतो. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणते, चला करूया संविधानाचा आदर आज, चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधाने राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आपला भारत देश महान, म्हणूनच आहे आपला भारत देश महान. त्यासाठी मला इथे काही ओळी म्हणायचं वाटतं. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुल हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. पर्वत और सबसे ऊंचा हम साया आसमां का, पर्वत हो सबसे ऊंचा हम साया आसमां का. ओ सत्तरी हमारा, वह पासुबा हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. गोदी में खेलती है इसकी हजारों नदियां, गोदी में खेलती है इसकी हजारों नदियां. पालक, माझ्या देश बांधवांनो आणि माझे प्रिय विद्यार्थी, सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीर महापुरुषांना मी वंदन करते व तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी आपला 77वा प्रजासत्ताक दिन. हा दिवस आपल्याला एकता, समता आणि बंधुत्वाची शिकवण देतो. आपल्याला देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. 26 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. या दिवसापासून भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू लागली. भारत एक सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश बनला. भारतीय संविधानामुळे नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. प्रत्येकाला शिक्षणाचा, मतदान करण्याचा, भाषण अभिव्यक्ती करण्याचा अधिकार मिळाले. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांचा आणि देशभक्तांची आठवण करून देतो. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणते, चला करूया संविधानाचा आदर आज, चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार.
संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधानी राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आपला भारत देश महान, म्हणूनच आहे आपला भारत देश महान. त्यासाठी मला इथे काही ओळी म्हणायचं वाटतं. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुल हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. पर्वत और सबसे ऊंचा हम साया आसमां का, पर्वत हो सबसे ऊंचा हम साया आसमां का. ओ सत्तरी हमारा वह पासुबा हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ, गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ. गुलशन है जिनके दम से रश के जिना हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है हम, हिंदी है हम, हिंदी है हम वतन है हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.